त्या पद्धतीने मी कमिट्या करीन। म्हणजे राष्ट्रवादीला किती, भाजपला किती, शिवसेनेला किती, डीपीसीचा पण निधी कुणाला किती, एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे एक शिस्त लागण्याकरता। त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही। पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार। मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसा कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत ह्याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार। अशा पद्धतीने आपण काम करत त्या ठिकाणी राहू। अतिशय उत्तम पद्धतीने आपण आता सूरज चव्हाणांचे पण दौरे चाललेले आहेत। वेगवेगळ्या रक्तदान शिबिर, समाजोपयोगी उपक्रम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राबवले पाहिजेत। त्याच्यामध्ये युवा जागर अभियान हे पण आपण त्या ठिकाणी युवकांच्या समोर वारंवार जाऊन अधोरेखित केलं पाहिजे। आणि दुसरं जे प्रवक्ते असतात ना बोलणारे, त्यांनी फार तोलून मापून बोलावं बा। उगीच काहीतरी असं काहीतरी बोलून कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्या पक्षावर नाराज होईल असलंही वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नका। आम्हाला पण ते दांडकं घेऊन येतात, हा दादा तुमचं काय म्हणणं आहे, अरे थांब ना जरा माहिती घेऊन आहे, तुमचं काय म्हणणं आहे जरा। माझ्यासारख्याला पण मी उपमुख्यमंत्री असलो तर माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही। आणि आता मी दुधाचे पण पैसे मगाशी सांगायचं राहिलं, जवळपास 7 रुपये लिटरनी बहुतेकांचे पैसे सोडलेत, काही थोडेसे राहिलेत ते पण लवकरच त्या ठिकाणी देतोय। जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याला मदत लागेल तिथे तिथं महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे। पण तुम्हाला पण आम्ही वेळोवेळी जे मार्गदर्शन करू, जो सल्ला देऊ, जे आव्हान करू त्या प्रकारे तरुणांनो ह्या कानाचं ऐकून त्या कानाचं सोडू नका। तुम्हालाही गावोगावी जाऊन ते समजून सांगावं लागणार आहे, तर आपली संघटना मजबूत होईल। तर तुम्हाला उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत ह्यामध्ये नेतृत्व करता येईल। ह्याच्यातनंच नेतृत्व तयार होतं हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। आईच्या पोटातनं कुणीच शिकून येत नाही, जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस। आम्ही आज देखील जरी आमचं वय इतकं झालेलं असेल तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतोय। नवीन नवीन रोज शिकता येतं। मग मीच सर्व गुण संपन्न आहे असं पण समजण्याचं काही कारण नाही। आणि पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम ह्यांनी हाणून पाडला, कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही। तुम्ही कार्यक्रम घेत चला, त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ। पण ह्यांनी कार्यक्रम हाणून पाडला, त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता? चांगला विचार करा ना। साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचं जरा आचरण करा आणि निर्व्यसनी राहा, ते एक महत्वाचं आहे। नाहीतर काय मग ते खरं नाही। ह्या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ। बहिराम, तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, पाठपुरावा करत चला। मी सगळ्यांना सांगेल स्टेजवरच्या आणि तुम्हाला पण, ज्या प्रेसला मी गोष्टी सांगेल, माझ्या तर ऑफिसला मी पाठपुरावा करायला लावीनच, पण तुम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत आणि काही बाबतीत माझ्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा स्क्वॉड पाठवून। काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार। कारण हा पैसा मंजूर करून आणताना खूप त्रास होतो, हे साधं गणित नाहीये। आता तुम्हाला पशुसंवर्धन कॉलेज पण 550 कोटी रुपयाचं दिलेलं आहे, 550 कोटी। तुम्ही आता मी पालकमंत्री झाल्यापासून मी ती लिस्टच बनवणार आहे काय काय, म्हणजे बीड, कारण बीड जिल्ह्याच्या लोकांनी माझ्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे। मी पुढच्या वेळेस थोडं मुक्कामाच्या तयारीनं येईल आणि बीडमधली प्रतिष्ठित लोक, काही डॉक्टर असतील, काही इंजिनियर असतील, काही क्वालिफाईड लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर, त्यांची एक मी बैठक घेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुमच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहे। कारण काही भाग इतका पुढे निघून गेलेला आहे आणि आपला इथला अजून कचराही निघत नाहीये।
साफसफाई नीट होत नाहीये, इतका विरोधाभास आहे आणि त्याकरता ते दुरुस्त करायचं असेल तर मी एकट्याने किती लावून धरून चालणार नाही, त्याच्यात इथल्या लोकांची पण मानसिकता ह्याच्यामध्ये आम्हाला बदल करावा लागेल आणि त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. त्यांनाही असं वाटतं का म्हणायचे आयला ही येतो काय सांगतो पुढारपण करतो निघून जातो. त्यांचंही त्यांचंही शहराकरता काही म्हणणं असेल ना, त्यांचंही वेगवेगळ्या मतदारसंघाकरता काही मनात त्यांचंही विजन असू शकतं. तुम्ही युवक बसलेला आहे, तुमचंही काही असू शकतं आणि जे तुमचं योग्य असेल ते मी पण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी पण अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे ही सांगतोय हे बरोबर आहे. मी त्यावेळेस सगळे अधिकारी ठेवले हजर, सगळे मी जिथं जातो तिथं कलेक्टर, SP, CO, वेगवेगळे PWD, इरिगेशन हे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवतो. का तर मग तिथल्या तिथं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढे जाऊ. आता अजून मला काही ठिकाणी जायचं आहे आणि वेळेमध्ये कार्यक्रम झाले तरच माझ्या पुढच्या मला वाटतं 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत का 1:30 वाजल्यापासून 5-5:30 पर्यंत मी मीटिंग घेतलेले आहेत. आणि एक करा बाबांनो, एकदा निवेदन दिलं ना, निवेदन वाचून पहिलं द्या. त्याच्यात इतक्या चुका असतात. मग त्याला म्हणलं ना हे असं का नाही दादा मी तशीच सही केली. अरे वाचून सही कर ना, तशीच सही कशी केली. आणि मोबाईल नंबर देत चाला. तुमचा मोबाईल नंबर असला तर त्या कामाचं काय झालं माझं ऑफिस तरी किंवा मी तरी सांगू शकतो, किंवा त्या कामात काही अडचण आली तर तुम्हाला फोन करू शकतो. अरे निवेदन दिलंय, काही तर गावाचं नाव नाही, तालुक्याचं नाव नाही, जिल्ह्याचं नाव नाही, आमका रस्ता ते करा. अरे पण इथलं काही फक्त बीडचं काम नाही, मुंबईत गेल्यावर सगळी कागद तिथं घेऊन बसावं लागतं. त्यामुळं नीटपणे अक्षर स्वच्छ काढा. नसेल